अंजली वहिनींचा विजय असो. जय किसान पॅनलचा निवडून येणार कोण? अंजली वहिनीशी आहेच कोण. अजब आहे बाबा तुमचं राजकारण. तू तुझ्या बायकोच्या विरोधातल्या उमेदवाराला पाठिंबा दिलास आणि बायकोनं तुझ्या उमेदवाराला. चांगलाय चांगलाय. लय मजा येणार आहे बघ. पण घरी जाऊन जरा नीट विचार करा आणि ठरवा कोण कुणाच्या बाजून आहे ते. तोपर्यंत जरा आम्ही आमची तयारी करतो. चला रे. परेश पाटलांचा ए. ताईंचा. या सगळ्याचं उट्ट काढल्याशिवाय राहणार नाही आम्ही. राणा भाऊजी चला निघायचं. बसा बसा. अंजली बाई एकदम थँक्यू बरं का. ते घरी इथे तुम्ही माझे विरोधक आहात. हा हा या आमच्या उमेदवाराच्या बाजूने थँक्यू बोलतोय आमची वाट मोकळी केल्याबद्दल. चला. जय किसान पॅनलचा नंदिता वहिनींचा विजय असो. जय किसान पॅनलचा नंदिता वहिनींचा. जय किसान पॅनलचा वहिनींचा विजय असो. वहिनींचा विजय असो. नंदिता वहिनींचा विजय असो. जा रिक्षात बस. जा रिक्षात बस जा. ए चल घे. ताईसाहेब एक एक आता का नाही असं टकुर फोडावं वाटायला बघ चंदे आम्हाला. आमच्यावर राजकारण करायला ही मास्तरीन आणि समजे तिचे री वाढायलेत. अव ताईसाहेब आता तर तुम्ही बिनविरोध निवडून येणार की. अव इलेक्शन यायच्या आधीच तुम्ही जिंकलायसा. आता तर खुश व्हा. काय खुश व्हा. जिंकून बे आम्हाला हरल्यागतच वाटायले. आमच्या विरुद्ध उमेदवार देणार नाही म्हणजे काय ग. अव ताईसाहेब तुमच्या विरोधात उमेदवार असता तर तुमचा निवडून यायचा चान्स कमी होता. तुमच्या सभेला काळं कुत्र बी आलं नव्हतं. विसरलासा काय. बरं आता तुम्ही जिंकणार हे फिक्स झालंय. हा आम्ही जिंकणार हे जरी फिक्स असलं तरी समधी माणसं त्या मास्तरनीच गुणगान गाणार. आमच्या पुढं मागं करायला लोक तर पाहिजेत नाही तर उपयोग काय. अव लोक आणतील की रानदा. तुम्ही कशा पाय काळजी करायला सा. यो काय आणतोय ग. आज पतूर काय जमलंय त्याला. गावात एवढं नाव आहे एवढा दबदबा आहे पण 4 टाळकी जमा झाली नाही म्हणून ही बायकोकडनं असली भीक दिली आम्हाला. वरनं तिचं बोलणं ऐकून घ्यायला लागलं ते वेगळंच आणि आता तर काय तीच सरपंच होणार म्हण. नाही चंदे नाही. आम्हाला या गावचं सरपंच व्हायचंय म्हणजे व्हायचंय. अहो वार्डातून निवडून येणार हे फिक्स आहे बघा. तेव्हा आता जास्त विचार न करता सरपंचकीच्या प्रचाराला सुरुवात करा तुम्ही. खुळी आहेस तू. ती मास्तरी आमच्या वाटत काटा बनून उभी आहे माहितीये ना व. अहो मग काटा काढून टाका की. काय तर आयडिया लढवा आणि तिचा पत्ताच कट करून टाका. जर ती उभीच नाही राहिली तर. संध्या अगं ह्योच प्रयत्न करत होतो आम्ही इतके दिवस. बघतीयस ना तू. घरातनं प्रयत्न केला आता जरा बाहेरचा प्रयत्न करून बघा की. बाहेर ना धमक्या. नाही 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 असला विचार बी डोसक्यात आणू नका सा. नाहीतर हाड जागेवर राहणार नाहीत. मग काय करू आम्ही. फॉर्म बी भरलाय तिचा. फार्मच बाद झाला तर. माझं तात्याकडे इलेक्शनला उभं राहिलं होतं त्यांचा फार्मच बाद झाला. तसं काहीतरी. नाही ग नाही. इथं आमचा फॉर्म भरता भरताच नाकी नऊ आलाय आम्हाला. तिचा फॉर्म कसा बाद करू. व जरा डोसकं लावा की. 48 तासांच्या आत ही कागदपत्र तपासली जाणार. त्याच्यात काय बी चूक झाली तर फार बाद होणार. हा मास्तरीन किती चॅप्टर आहे माहितीये ना ग तुला.
तिच्या फॉर्म मध्ये काहीच चूक नसणार. अहो पण आपल्याला हातपाय माराय काय जातंय, घावलीच एखादी चूक तर. अहो आंबा कधी कवा पडल हे सांगता येत नाही. पण मग करायचं काय? आम्हाला तरी यातलं काहीच माहित नाही, काय समजत बी नाही. या समध्यातलं समजणारा एक माणूस आहे, तो कुणाचाच नाही. आणि चूक असेल तर तो आपल्याला मदत करेल की. बोलवायचं का त्याला? कोण त्यो? मिंचेकर. ठीक आहे, तू आत्ताच्या आत्ता मिंचेकरला बोलवून आण जा. हा. पाठीमागची बॅकग्राऊंड येलो गेली तर कसं दिसेल? हो येलो मध्ये पिवळं लय भारी दिसेल. करते आणि तुला पुढे दिसू दे झूम कर. ए मिंच्या, हे पाठीमागचे बॅकग्राऊंड नाही, ते रेड करायचं रेड, आणि सुरकीचा फोटो असा अरे. सुरकीचा फोटो समोर लावायचा. ए थांब रे. ए मिंच्या, तू माझा दोस्त आहेस, माझं बॅनर आधी बनवाय घे. ए मिंचेकर, पहिल्यांदा ऑर्डर आम्ही दिल्या, त्यामुळे बॅनर आमचंच पहिलं बनायला पाहिजे. ए मिंच्या, आधी फोन मी केला होता, आधी ऑर्डर माझी. हो बापू, ही काय एसटी आहे वय? हा, शिट्टीवर रुमाल टाकला की शीट तुमची. पहिल्यांदा ऑर्डर आम्ही दिल्या, आमचंच बॅनर पहिलं व्हायला पाहिजे. बस मिंचेकर, ऑर्डर कॅन्सल. गायकवाड घरातनं 2 उमेदवार आहेत. आमची ऑर्डर तर कॅन्सल करणारच. राणादाला सांगून नंदिताची बी कॅन्सल करायला लावून मी. डबल नुकसान परवडणार आहे का? ए मिंच्या, जे काय नुकसान होईल की मी भरून देतो, आधी माझी ऑर्डर घे. याच्यात डबल मी देतो. पहिलं आमचं काम हातात घ्यायचं. सुरू कर. ए, आमचं पहिलं व्हायला पाहिजे सांगत होतो. सुरू कर. पहिले आमची ऑर्डर कर. सुरू कर. ए पहिला माझं, हे बघ, कुणाच्या बी धमकीला घाबरू नकोस, पहिला माझं बनव. धर. धमक्या कशा द्यायच्या बघायचं का तुला? ए बघायच्यात मला, हा दाखव. ए शांतपणा करू नको तुझा बाय. ए तू शांतपणे करू नको रे. आधी आमची 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 काय मिळाला? ताई साहेबांनी वाड्यावर बोलवलंय, अर्जंट काम आहे. चला. कधी बोलवलंय? आत्ताच्या आत्ता इलेक्शनचं काम आहे. चला. ताई साहेबांना थांबायला सांगा. इथं महत्वाचं काम सुरू आहे. हे बघा, मी असा जातो आणि असा येतो. मग जातोच कशाला? हे बघ, इथनं जागचं हल्लस तर लक्षात ठेव, कुणी राजा महाराजा आला तर येऊ दे, पहिला काम आपलं. तर काम पहिलं आमचं. हे बघा, मी जोपर्यंत इथून जाऊन येत नाही तोपर्यंत माझं डोकं काही चालणार नाही. वहिनी साहेबांचा राग माहिती आहे ना किती वाईट आहे? माझा राग माहिती आहे का तुला? अरे मी तुझा दोस्त आहे ना, असं काय करतोस? म्हणून आधी ऑर्डर आमची. चल बॅनर करायला घे. बनव. आधी ऑर्डर आमची. पहिली आमची. हे बघा, हे बघा, हे बघा, मी तुमच्या सगळ्यांचे बॅनर तयार करून ठेवतो. तुम्ही आता जावा आणि नंतर येऊन तुमच्या पसंतीचे तुमची बॅनर सिलेक्ट करा. एक नंबर डिझाईन झाली पाहिजे आमची. आमचं पण डिझाईन एक नंबर व्हायला पाहिजे ना. आमचं पण. ए आमचं होणारच डिझाईन भारी. तुमच्या आलो लगेच येतो. चला चल आपणच बघू. चल तू. कुठं अंजली वहिनी आणि कुठं नंदिता? भीक मिळाल्या का उमेदवारी मिळाली तर शांत बसेल का नाही? तर नाही, अंगातच खुमखुमीच्या. अंजली वहिनीच एक नंबर बघ. कर्तव्याला कठोर आणि मनानं मूग. वा वा वा, भावी सरपंच बाई, स्वागत आहे तुमचं. अच्छा, विरोधक चांगलं स्वागत करतायत आमचं. विरोधक घराबाहेर, घरात घरात फक्त प्रेम. अहो, काय फाजीलपणा चाललाय तुमचा. आणि विरोधी पक्षाच्या लोकांनी असं मिठी मारणं बरोबर नाही. अहो, मी माझ्या बायकोला मिठी मारतोय, त्यात कसली आलेला? आणि आता आपण घरात आहे ना? हो ना, मग मी सुद्धा भावी सरपंच नाहीये. मी तुमची अंजली, फक्त अंजली. मी पंतप्रधान झालं की नाही तरी मी माझ्यासाठी अंजली बाईच असणार. मी फक्त अंजली असणार आहे. बाकी काय बी म्हणा, तुम्ही आज घराची लाज राखली. पुढे 2 वाद झाला असता, मग तुम्ही आधीच संपवलं आणि वहिनींचं मान बी राखलं. मी जाऊबाईंसाठी नाही, तुमच्यासाठी केलंय हे सगळं. तुमची होणारी ओढाताण दिसते म्हणून केलं. लई कोड्यात पडलो होतो बघा, पण आता विरोधात तुमचा उमेदवार नाही म्हणल्यावर काय अडचणच नाही त्या वार्डात. त्या पप्प्याच्या उमेदवाराला सहज पाडू शकते बघा.
हो, मी ही कृती केली आहे कारण गावात आपल्या घरातल्यांविरोधात होणारी भांडणं थांबावीत म्हणून. मला घरातल्यांविरोधात उभं राहायची वेळ येऊ नये, समजूतदारपणे निवडणुका व्हाव्यात एवढीच इच्छा आहे माझी. वहिनींना उभं राहायचं होतं, जिंकायचं होतं. आता ते होणार म्हणल्यावर ते लय खुश असणार बघा. तुम्हाला त्यांचं काय बिताप होणार नाही बघ. तुमच्या समध्या इच्छा पुऱ्या होणार बघ. हो, विरोधाकडे चालते वय. चालतंय की. अहो मला कशाला बोलवलं इथं? महाप्रसाद आहे. भाजी कसली आहे? नाही म्हणजे तिकडे माणसं खोळंबले तो आणि धंदा बुडेल ना माझा. टायमात नाही डिजिटल बोर्ड दिले तर पैसे डुबतील आणि माणसं माझं दुकान पडतील. सांगा लवकर हो. काय झालं मिंचेकर? कसली घाई आहे एवढी? अहो जरा थांबा, जरा वाट बघा तुमच्या भावी सरपंच मॅडमची. म्हणजे आमच्यासाठी. तुम्ही नाही होत सरपंच. अहो गावची हवा सांगते. आता सरपंच एकच, अंजलीबाई. तेच बदलायचंय आम्हाला. चंदे, हे बघा मिंचेकर, इलेक्शनला आम्ही तर उभं राहणार आणि सरपंच बी निवडून येणार. इलेक्शनच्या प्रचारासाठी जे काय बोर्ड फ्लेक्स असणार का नाही त्याच्या ऑर्डरी तर देऊच, पण आम्ही सरपंच झाल्यानंतर तुम्हाला ऑर्डरी 10 वेळा जरी दुकान फोडलं का नाही माणसांनी तरी बी फरक पडणार नाही, एवढा पैसा कमवशीला. हा, पण त्यासाठी आम्ही सरपंच बनणं गरजेचं. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे हो, पण अंजलीबाईच निवडून येणार. तुम्ही आम्ही म्हणून काय उपयोग? म्हणायचं नाहीच, आता करायचं. हे बघा मिंचेकर, आता आपण असं काय तर करायचं की मास्तरनीचा फॉर्मच बाद झाला पाहिजे. ती जर निवडणुकीला उभीच राहिली नाही तर आमचं सरपंच पद फिक्स आहे का नाही? आपण त्यांचा फॉर्म बाद कसा करायचा? घ्या, आता हे जर आम्हाला माहित असतं तर तुम्हाला बोलवलं असतं का मिंचेकर? पाठदिशी सांगा फॉर्म कसा बाद करायचा ते. म्हणजे घरातल्या घरात काय असतात? कारस्थान नाही, याला म्हणायचं राजकारण. फॉर्म बाद करणं हे सरळ सरळ राजकारण आहे बघा. सांगा काय आणि कसं करायचं? नाही पण असं करणं म्हणजे जरा. मास्तरीन जर सरपंच झाली का नाही तर ती एक बोर्ड बी छापणार नाही, एक बोर्ड बी नाही छापणार. ग्रामपंचायतीचा समजा पैसा आहे का नाही तो ते लोकांच्या कल्याणासाठी विकासासाठी वापरणार. हा, पण आम्ही सरपंच झालो तर तुमचंच भलं होईल. तेव्हा सांगा काय करायचं ते. ह्यो तुमचा ऍडव्हान्स. वहिनी साहेब, मी सगळ्यांचं फॉर्म बघितल्यात, त्यात तुमचा एकमेव फॉर्म परफेक्ट आहे बघा. आणि बाकीच्यांचं काय? अहो पप्प्याच्या घरी संडास नाही तरी बी त्यानं फॉर्म मध्ये संडास आहे असं लिहिले. अहो घरी संडास नसेल तर सरपंच पदासाठी उभं राहता येत नाही. ओ मिंचेकर, पप्याला लावा काढी. मास्तरनीचं सांगा पहिले काय ते. अहो त्यांच्या फॉर्म मध्ये काही घोळ नाही. हा, पण एक कागद नसेल तर घोळ होईल. कसला कागद? अहो त्यांनी अंजली गायकवाड या नावानं फॉर्म भरलाय आणि शाळेतल्या दाखल्यावर अंजली पाठक अशी नोंद आहे. जर मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर घोळ होईल. अहो लगीन झालंय हे कशावर ना? नाही हो, आजूबाजूची 10 गावं त्यांच्या लग्नात जीवन गेल्यात. अख्ख्या गावाला माहिती त्यांचं लगीन झालंय ते. अहो कायदा माणसं किती जेवली हे बघत नाही, पुरावा मागतो तो बी कागदाचा. हो, मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर छाननीत फॉर्म बाद होणार हे पक्क. चंदे, 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 तुला सांगतो अख्ख्या गावात हुशार माणूस जर कोण असेल का नाही तर ते मिंचेकर बर का. तुम्ही डबल ग्रॅज्युएट आहे. वा वा,
हे बेस्ट आहे हा. म्हणजे कर हे लई भारी काम केलं बघा तुम्ही आमचं. हे आणि कशाला? घ्या घ्या. मिंचेकर, आता एक काम करायचं आणखी. आणि काय? आम्ही सर्टिफिकेट गायब करतो, तुम्ही लग्नाचं रजिस्टर गायब करायचं. कसं आहे, लगे डुप्लिकेट बनवायला न गो कोणी. अहो लग्नाचं रजिस्टर गायब करायचं म्हणजे अवघड काम आहे. आणि त्यात गावलो बिवलो तर पैसा मागल पा नाही गावणार. ठीक आहे ठीक आहे. मी रजिस्टरचं बघतो, तुम्ही घरातल्या सर्टिफिकेटचं बघा. नाही त्याची काळजी तुम्ही करूच नका. घरातल्या सर्टिफिकेटचा प्लॅन मोठा आहे. रखवालदाराची काठी घेऊन चोरी करायचा चांगला उपाय आहे आमच्याकडे. राणा भाऊजी आत येऊ काय? अहो या की वहिनी, जाऊबाई कुठे गेल्या हो? ते कल्पना वहिनीकडे गेलेत, त्यांची मीटिंग जमल्या तिकडे. अगं बाई, म्हणजे आपल्याला घाबरून आता बाहेर मिटिंगा घ्यायला लागल्या काय? नाही, ते दर टायमाला माणसांना राजा महाराजासारखं आपल्या दारात यायला लावून त्यासनी पटत नाही. काय माणसांची कदर आहे ना हो त्यासनी, त्या स्वतःच गेल्यात माणसांकडे. असं आहे व्हय? बरं, खरं तुमच्याकडे एक काम होतं. बोला की. ते तुम्ही प्रस्तावक म्हणून तयार झाला सा ना ग, तर मग तुमची काही कागदपत्र पाहिजे होती, फॉर्म संगत जोडायच्या. येतो की. हा एक मिनिट. हा. घ्या, काय पाहिजे ते घ्या. हा. पॅन कार्ड, मतदान कार्ड, लायसन्स, शाळेचा दाखला. ह्याची काही गरज नाही. आधार कार्ड, हे महत्वाचं. खरं ओरिजिनल वरनं झेरॉक्स काढल्या असत्या इथंच, पण ते झेरॉक्स देताना ओरिजिनल बी मागतात ना व. 10 कागदपत्र मोजून घ्या इकडं. चालतंय. अहो तसं नाही, कसं आहे उगं नंतर न डाऊट न ग. आणि समधी तुमचीच आहेत बरं का. घ्या. घरातल्या घरात कसले आले तपासणी. नाही तरी आम्ही म्हणतोय म्हणून इकडं मोजूनच घ्या. ठीक आहे. हा. आहेत 10 आहेत. 10 आहेत. होय होय. हा ठीक आहे. उद्या फॉर्म भरून झाला का नाही की लग्गी परत करून टाकतो बरं का. चालतंय. बरं ठीक आहे. ही तुमची फाईल हा नीट ठेवा. चला येऊ. होय. जाऊबाई तुम्ही काही काम होतं? हा होतं, पण ते राजकीय स्वरूपाचं असल्यानं तुम्हाला सांगता यायचं नाही. अहो वहिनी, अहो लपवायचं काय त्यात. अहो काय ते प्रस्ताव म्हणून माझं नाव आहे ना व. कोणते काय कागदपत्र पाहिजे होती ती दिले. हा कागदपत्र फॉर्म संगत जोडायच्यात ना. बरं येऊ आम्ही. हॅलो हॅलो हॅलो. हां निवडणूक फिर्याद केंद्र काय? हां आम्हाला एक तक्रार नोंदवायची आहे, नीट ऐका. दौलतवाडी ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये अंजली गायकवाड नावाचा एक अर्ज असेल. अंजली गायकवाड तो जरा नीट तपासा. नाही म्हणजे कागदपत्र जरा अपुरी आणि चुकीची आहेत, तेव्हा नीट छाननी झाली पाहिजे. आणि कसं आहे, जे काय असेल ते समजा नियमानुसार नीटच झालं पाहिजे. हां
आम्ही या गावचं शुभचिंतक.